हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासावर डिस्कशन करणार आहे. चला तर वेळ न घालवता लेक्चर स्टार्ट करू. पहा मित्रांनो, आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करताना प्लासीच्या लढाईचा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे. कारण इथूनच भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया रोवला गेला. म्हणजे 23 जून 1757च्या प्लासीच्या लढाईने कंपनीच्या सत्तेची बंगालमध्ये पायाभरणी केली. आणि म्हणूनच लेक्चरची सुरुवात आपण प्लासीच्या लढाईच्या अभ्यासापासून करू. तर पहा, प्लासीच्या लढाईमध्ये ब्रिटिश सेनेचे नेतृत्व कोणी केले होते? तर पहिला प्रश्न मित्रांनो, प्लासीची लढाई कधी झाली होती? तर ती 1757मध्ये, 23 जून 1757मध्ये झाली होती. दुसरा प्रश्न, ब्रिटिश सेनेचे नेतृत्व कोणी केले होतं? ते केलं होतं रॉबर्ट क्लाइव्हने. तिसरा प्रश्न, त्याच्यासमोर कोण होता? त्याच्यासमोर होता बंगालचा नवाब. आणि त्यानंतरचा प्रश्न, हे युद्ध कोणी जिंकलं होतं? तर हे युद्ध जिंकलं होतं ब्रिटिशांनी हे युद्ध जिंकलं होतं आणि या युद्धाचे नेतृत्व केलं होतं क्लाइव्हने. आता अजून एक महत्त्वाचं युद्ध आहे, बक्सरचं युद्ध. बक्सरच्या युद्धाचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर ते केलं होतं मुनरोने. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? ते होते विल्यम बेंटिक. चला तर लिस्ट बनवा फटाफट. आता पहा, बंगालचा पहिला गव्हर्नर होता रॉबर्ट क्लाइव्ह. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल होता वॉरन हेस्टिंग्स. मित्रांनो पहा, जर तुम्हाला खरंच मॉडर्न हिस्ट्री क्लिअर करायची असेल तरच हा व्हिडिओ पूर्ण बघा, नाहीतर आत्ताच बॅकआउट करा. कारण हा व्हिडिओ पाहिल्यावर आधुनिक भारताचा इतिहास तुमच्या डोळ्यासमोर उभा राहणार आहे. आणि जर तुम्हाला एक्झाम खरंच क्रॅक करायची असेल तरच हा व्हिडिओ पूर्ण बघा, अदरवाईज आत्ताच तो व्हिडिओ थांबवू शकता. त्यानंतर ब्रिटिश भारताचा पहिला गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिक, भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग, स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन आणि स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी. अरे येऊ द्यात कसाही प्रश्न, तो तुम्हाला येणारच. या लेक्चरला जेवढ्यात जास्त वेळा तुम्ही ऐकू शकता तेवढ्यात जास्त वेळा ऐका, तेवढाच तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. अधिकतम प्रश्न तुम्हाला इथूनच दिसणार आहेत. बघा, इथे विचारलं होतं भारताचे पहिले गव्हर्नर जनरल. मग आपण सगळ्यांचंच पोस्टमॉर्टम केलं आणि सगळेच गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय आपण तुमच्यापर्यंत आणले. त्यानंतर आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ते ओळखलं जातं लॉर्ड मेयोला. बघा, लॉर्ड मेयोने 14 डिसेंबर 1870मध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचे विधेयक पास केले होते आणि म्हणूनच याला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न काय येईल? तर 1872मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर कोणाचा खून केला होता? तर तो लॉर्ड मेयोचाच केला होता. त्यानंतरचा प्रश्न, त्या पठाणाचे नाव काय? तर त्या पठाणाचं नाव होतं शेर अली. आणि पुढे जाऊन तुम्हाला काय विचारू शकतात? वहाबी चळवळ, कुका चळवळ कोणाच्या शासनकाळात क्रियाशील होत्या? तर त्या लॉर्ड मेयोच्याच कालावधीमध्ये क्रियाशील होत्या. त्यानंतरचा प्रश्न, सिव्हिल सर्व्हिसचा जनक कोणाला म्हणतात? ते म्हणतात कॉर्नवॉलिस याला. पहिला प्रश्न बघा, पोलीस सेवेचा जनक कोणाला म्हणतात? कॉर्नवॉलिसलाच. दुसरा प्रश्न, कायमदारा पद्धत, जमीनदारी पद्धत कोणी सुरू केली? कॉर्नवॉलिसनेच. आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे, सिव्हिल सर्व्हिस डे कधी साजरा केला जातो? तर तो 21 एप्रिलला साजरा केला जातो. तर 21 एप्रिल 1947ला सरदार वल्लभभाई पटेल यांनी सिव्हिल सर्वंटला भारताची स्टील फ्रेम संबोधले होते आणि तेव्हापासूनच 21 एप्रिल हा सिव्हिल सर्व्हिस डे साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या वेळी वंदे मातरम काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात गायले गेले? तर ते अधिवेशन होते 1896चे कलकत्ता अधिवेशन. हा सरळ प्रश्न तलाठी परीक्षेमध्ये विचारला होता आणि हा आता इथे आपण लिहून टाकला. तर 1896च्या कलकत्ता अधिवेशनामध्ये पहिल्या वेळी वंदे मातरम गायलं गेलं. आता पहा, अजून एक सुंदर प्रश्न आहे. या 1896च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते रहीमतुल्ला. त्यानंतरचा प्रश्न, बंगालच्या फाळणीच्या वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते? तर ते होते लॉर्ड कर्झन. आता पहा, पहिला प्रश्न, फाळणी कधी झाली? 1905मध्ये. आणि जर मी तुम्हाला विचारले की या फाळणीच्या विरोधी कोणते आंदोलन झाले होते? तर ते आंदोलन असेल स्वदेशी आंदोलन. आणि तिसरा प्रश्न, बंगालची फाळणी कधी रद्द करण्यात आली? तर ती 1911मध्ये. 1911मध्ये दिल्ली दरबार भरला होता आणि त्यामध्येच बंगालची फाळणी रद्द करण्यात आली. आता पुढे जाऊन तुम्हाला विचारलं की भारतीय विद्यापीठ कायदा कोणी संमत केला?
तर तो लॉर्ड कर्झनने संमत केला. आणि थॉमस रॅले आयोगाचा संबंध कोणाशी आहे, तर तोही आहे लॉर्ड कर्झनशी. तर इथून एवढे पॉईंट कव्हर करणं आपल्याला गरजेचं आहे. यानंतर 1857च्या उठावावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता, तो होता लॉर्ड कॅनिंग. त्यानंतरचा प्रश्न आहे, कायमधारा पद्धत कोणी सुरू केली, तर ती सुरू केली लॉर्ड कॉर्नवॅलिस. आता पहा, कायमधारा पद्धत, रयतवारी पद्धत आणि महालवारी पद्धत या तिन्ही पद्धती तोंडपाठ असणे आवश्यक आहे आपल्याला. मग आता तुम्हाला या तोंडपाठ कशा होतील त्या स्वरूपात सांगतो. आता पहा, आपला देश भारत, आता इथे म्हणजे बंगाल, बिहार आणि ओरिसा या भागात कोणती पद्धत होती, कायमधारा पद्धत म्हणजे जमीनदारी पद्धत लागू करण्यात आली होती. आणि ती कोणी केली लागू, लॉर्ड कॉर्नवॅलिस यांनी. आता साऊथला जावा, इथे मद्रासमध्ये रयतवारी पद्धत लागू करण्यात आली होती आणि ती कोणी केली, कॅप्टन रीड आणि थॉमस मुनरो यांनी. त्यानंतर नॉर्थला जावा, नॉर्थ इंडियामध्ये महालवारी पद्धत लागू करण्यात आली होती आणि ती होल्ट मेकन्झी आणि मार्टिन बर्ट यांनी लागू केली होती. पहा किती सोपं आहे, अरे काहीच अवघड नाही. असा स्टडी करा आणि बघा, कोणतीही परीक्षा असू द्यात तुम्ही ती क्रॅक करणारच याची गॅरंटी माझी. फक्त माझ्यासोबत तुम्ही कायम राहा, एवढंच तुम्हाला करायचं आहे. बाकी सर्व मी करेन, ती जबाबदारी माझी. पुढचा प्रश्न आहे, पुणे करार कोणाकोणामध्ये झाला. आठवा 1932, 25 सप्टेंबर 1932. ठिकाण कोणतं, येरवडा जेल पुणे. आणि कोणाकोणामध्ये झाला, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला. आता पहा, हा करार या दोघांमध्ये झाला असला तरी या करारावर गांधीजींची सही नाही. तर हरिजनांचा प्रतिनिधी म्हणून डॉक्टर BR आंबेडकर व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रीय काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष पंडित मदन मोहन मालवीय यांची यावर स्वाक्षरी, हे लक्षात ठेवा. आता इथून एक महत्त्वाचा प्रश्न आहे, पुणे कराराची निष्पत्ती काय. आता सुरुवातीपासून तुम्हाला सांगतो. पहा, पंतप्रधान रामसे मॅकडोनल्ड यांच्या निर्णयाद्वारे शीख, मुसलमान, युरोपियन, ख्रिश्चन आणि हरिजनांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्याचे मान्य करण्यात आले. परंतु महात्मा गांधीजींना हा निर्णय मागे घेण्यात यावा, हा निर्णय त्यांना मान्य नव्हता. म्हणून हा निर्णय मागे घेण्यात यावा यासाठी त्यांनी उपोषण सुरू केलं आणि स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मागे घेण्यात यावी असा आग्रह त्यांनी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांकडे धरला. आणि त्यावेळी गांधीजींनी उपोषण सुरू केलं होतं आणि त्यामुळे राजकीय परिस्थिती अस्थिर बनली. आणि मग काँग्रेसच्या प्रतिनिधींनी याला एक पर्याय म्हणून दुसरी योजना आखली आणि ती योजना गांधीजींना मान्य होती. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींमध्ये हा करार झाला आणि या करारान्वये स्वतंत्र मतदारसंघाचा डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाचा त्याग केला आणि संयुक्त मतदारसंघाचा स्वीकार केला. मग तुम्हाला विचारलं की पुणे कराराची निष्पत्ती काय, तर सरळ सांगा, स्वतंत्र मतदारसंघाचा त्याग आणि संयुक्त मतदारसंघाचा स्वीकार. त्यानंतर पुढे पाहू, काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण. पहा, अधिवेशन होतं 1925चं, ठिकाण होतं कानपूर आणि अध्यक्षा होत्या सरोजिनी नायडू. तर काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा होत्या सरोजिनी नायडू. त्यानंतरचा प्रश्न, भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या, तर त्या होत्या सरोजिनी नायडूच. आणि त्यानंतर अजून पुढचा प्रश्न, काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या, तर त्या होत्या ॲनी बेझंट. अधिवेशन होतं 1917चं आणि ठिकाण होतं कलकत्ता. 1917चं कलकत्ता अधिवेशन आणि त्यामध्ये काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या ॲनी बेझंट. त्याहून पुढे जाऊन ॲनी बेझंट यांची वृत्तपत्रे कोणकोणती, न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ, ही ॲनी बेझंट यांची वृत्तपत्रे आहेत. आता तुमच्यासाठी एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचंच आहे. भारतातील कोणत्याही राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण, याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. 5 सेकंद त्यासाठी. सांगितलं उत्तर. चला पुढचा प्रश्न, वूडचा खलिता कोणाच्या शासनकाळात आला. अरे वूडचा खलिता यालाच आधुनिक शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हणतात. मॅग्ना कार्टा ऑफ इंग्लिश एज्युकेशन इन इंडिया हा कधी आला, 1854मध्ये. 19 जुलै 1854मध्ये आला आणि त्यावेळी कोणाचं शासन होतं, लॉर्ड डलहौसीचं शासन होतं. हा गव्हर्नर होता. आता लॉर्ड डलहौसी याचे कारनामे पेपरमध्ये येतातच, तर याचे कारनामे थोडे ऐका. पहिली रेल्वे कोणाच्या काळात धावली, तर ती लॉर्ड डलहौसीच्या काळात धावली. कधी, 1853मध्ये. कोणत्या 2 ठिकाणादरम्यान, मुंबई ते ठाणे दरम्यान. आता दुसरी कधी धावली होती, तर ती 1854मध्ये धावली होती आणि कोलकाता
ते राणीगंज या दरम्यान धावली होती. त्यानंतर यानेच खालसा करण्याचा सिद्धांत मांडला होता आणि याच्याच काळात सार्वजनिक बांधकाम खाते सुरू करण्यात आलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतात पहिली जनगणना कधी झाली? ती झाली 1872 कोणाचं शासन होतं? लॉर्ड मेयोचं शासन होतं. आणि एक महत्त्वाचा प्रश्न, पूर्ण जगात कोणत्या देशात पहिली जनगणना झाली होती? तर काय लिहाल? तर लिहा स्वीडन लिहा. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतात दशकीय आधारावरील जनगणना कोणाच्या काळात झाली? ती रिपनच्या काळात झाली. आणि कधी झाली? 1881 पुढचा प्रश्न पहा, जनगणना कोणत्या सूचीचा विषय? तर तो आहे संघ सूचीचा विषय. आणि त्याहून पुढचा प्रश्न नीट ऐका, लोकसंख्या कोणत्या सूचीतील विषय? तर तो आहे समवर्ती सूचीतील विषय. जनगणना संघसूची आणि लोकसंख्या समवर्ती सूची. मित्रांनो, हे लेक्चर तुम्हाला खरंच युजफुल वाटत असेल आणि हा कॉन्टेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर लेक्चरला नक्की लाईक करा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हणतात? रौलेट ॲक्टला काळा कायदा म्हणतात. हा कधी आला? 1919ला आला. आता या कायद्यान्वये कोणत्याही व्यक्तीस संशयावरून अटक करता येणार होती आणि सरकार कोणत्याही स्थानाची या कायद्यानुसार केव्हाही झडती घेऊ शकत होती आणि त्यामुळेच या कायद्याला काळा कायदा बोलले जाते. त्यानंतर पहा, काकोरी कट कधी झाला? तर 9 ऑगस्ट 1925ला काकोरी कट झाला. ठिकाण उत्तर प्रदेश. कोणत्या राज्यात झाला म्हटलं? तर उत्तर प्रदेश. आणि यामध्ये कोण कोण होते? तर यामध्ये होते चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, रामप्रसाद बिस्मिल हे या कटामध्ये सामील होते. आणि पुढे जाऊन तुम्हाला विचारले की अशफाक उल्ला खान झूलॉजिकल पार्क कोणत्या ठिकाणी आहे? तर ते आहे गोरखपूर. कोणत्या ठिकाणी? गोरखपूर. आता काकोरी कट कधी झाला? तर तो 9 ऑगस्ट 1925 साली झाला. मग कधी? 1925. स्वराज पार्टीची स्थापना कोणी केली? तर ती केली चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी. आणि कधी केली? तर ती 1923 केली. यानंतरचा प्रश्न, आधुनिक भारताचा जनक कोणाला म्हणतात? तर ते म्हणतात राजा राम मोहन रॉय यांना. आता पुढचा प्रश्न, यांना राजाची उपाधी कुणी दिली? तर ती अकबर सेकंडने, अकबर दुसराने यांना राजाची उपाधी दिली. त्यानंतरचा दुसरा प्रश्न, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ती केली राजा राममोहन रॉय यांनीच. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, संवाद कौमुदी आणि मिरात उल अखबार ही वृत्तपत्रे कोणाची आहेत? तर ती आहेत राजा राममोहन रॉय यांचीच. आणि सती प्रथा बंद करण्यामध्ये सर्वात जास्त योगदान कोणाचं होतं? तर ते देखील राजा राममोहन रॉय यांचंच होतं. आता पहा, तंबाखूची शेती भारतीयांना कोणी शिकवली? ती शिकवली पोर्तुगीजांनी. आणि प्रिंटिंग प्रेस हेही भारतीयांना पोर्तुगीजांनीच शिकवले. आणि जर तुम्हाला विचारलं की भारतात सर्वात पहिले कोण आले? तर ते आले पोर्तुगीज. आणि सर्वात शेवट कोण आले? म्हणजे सर्वात शेवटी भारतातून कोण गेले? तर ते हे असतील पोर्तुगीज. आणि यांचं केंद्र कोणतं होतं? यांचं केंद्र होतं गोवा. त्यानंतर पुढे पाहू, स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ते ओळखलं जातं लॉर्ड रिपन यांना. त्यानंतर पुढचा प्रश्न, इल्बर्ट बिल कोणाच्या काळात आलं? तर ते लॉर्ड रिपनच्याच काळात आलं. व्हर्नाकुलर प्रेस ॲक्ट हा देखील लॉर्ड रिपनच्याच काळातला. कधी? 1882. हंटर कमिशन कधी नेमण्यात आलं? लॉर्ड रिपनच्याच काळात. आणि कधी? हे देखील 1882. आता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत राज थोडक्यात. मग या पंचायत राज व्यवस्था भारतात कोणत्या समितीच्या शिफारशीने लागू करण्यात आले? हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. पहा, भारतात कोणत्या समितीच्या शिफारशीने पंचायत राज व्यवस्था लागू करण्यात आली हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. 5 सेकंद वेळ घ्या. चला लिहिले कमेंट. पुढे पाहू, नीलदर्पण. नीलदर्पण या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ते आहेत दीनबंधू मित्र. पुढचा प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर ती केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी. कधी केली? 1873. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून कोणास ओळखले जाते? तर ते महात्मा ज्योतिबा फुले यांनाच ओळखलं जातं. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? हे पुस्तक लिहिले महात्मा ज्योतिबा फुले यांनीच. कोणाच्या मते वेद हे अपौरुषेय नाहीत?
महात्मा ज्योतिबा फुलेंच्या मते. आता महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1852मध्ये अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली. 1863मध्ये बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली. 1873मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली आपण पाहिलं. आणि 1883मध्ये शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर महात्मा फुले यांचा जन्मदिवस कोणता, याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लगेच द्यायचं आहे. पुढे पाहू. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? हा ग्रंथ लिहिला स्वामी दयानंद सरस्वती यांनी. त्यानंतरचा प्रश्न, मूळ शंकर हे मूळ नाव कोणाचे? तर हे स्वामी दयानंद सरस्वती यांचंच आहे. वेदांकडे परत चला हा संदेश कोणाचा? हा संदेश आहे स्वामी दयानंद सरस्वती यांचाच. त्यानंतर आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर ती केली स्वामी दयानंद सरस्वतीच. पुढचा प्रश्न, कधी केली? 1875मध्ये. त्याहून पुढचा प्रश्न, कोणत्या ठिकाणी? मुंबईमध्ये. त्यानंतर पुढे पाहू. महात्मा गांधींनी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले होते? तर बेळगाव अधिवेशन. आणि हे अधिवेशन कोणतं? 1924चं बेळगाव अधिवेशन, ज्यामध्ये महात्मा गांधींनी काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविलं होतं. आता पहा, 1924 आणि त्यानंतरचं 1925चं अधिवेशन आपण पाहिलं मागेच. 1925चं अधिवेशन महत्त्वाचं आहे का? कारण यामध्ये पहिल्या भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा बनल्या होत्या. आणि हे अधिवेशन 1925चं आणि कुठे भरलं होतं? कानपूरमध्ये भरलं होतं. आणि अध्यक्षा होत्या सरोजिनी नायडू. त्यानंतर बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ते केले सरदार वल्लभभाई पटेल यांनी. आता पुढचा प्रश्न, यांना सरदारची उपाधी, सरदारची पदवी कोणी दिली? तर बारडोली सत्याग्रहामध्ये महिलांनी यांना सरदार ही पदवी दिली गुजरातमध्ये. आता राजा राममोहन रॉय यांना राजाची पदवी कोणी दिली? तर ती दिली अकबर सेकंडने. आपण पाहिलं अकबर दुसराने राजा राममोहन रॉय यांना राजाची पदवी दिली. त्यानंतर भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात? लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न, गीता रहस्य पुस्तक कोणी लिहिले? लोकमान्य टिळकांनीच. त्यापुढचा प्रश्न, केसरी मराठा वृत्तपत्रे कोणाची? लोकमान्य टिळकांचीच. आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणी संबोधले? तर ते व्हॅलेंटाईन चिरोल यांनी संबोधले. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा. या प्रश्नाला स्टार करा. आणि लेक्चरला अजूनपर्यंत लाईक केले नसेल तर लाईक करून घ्या, नंतर तुम्ही विसरून जाल. द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक कोणाचे? R.C. दत्त यांचं. इंडिया विन्स फ्रीडम हे कोणाचं पुस्तक आहे? भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद यांचं पुस्तक आहे हे. त्यानंतर हंटर कमिशन कशा संबंधित आहे? तर जालियनवाला बाग हत्याकांड याच्याशी संबंधित आहे हंटर कमिशन. आता हा जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला? 13 एप्रिल 1919 साली. गोळीबाराचा आदेश कोण देतो? जनरल डायर देतो. आणि याचीच चौकशी करण्यासाठी हंटर कमिशनची स्थापना केली, ज्यात तो निर्दोष ठरला. पुढचा प्रश्न, लाल दगडेवाले कोणाशी संबंधित आहेत? तर हे खुदाई खिदमतगार संघटनेचे संबंधित आहेत. आता खुदाई खिदमतगार संघटनेतील स्वयंसेवकांसाठी लाल गणवेश ठरवण्यात आला होता आणि त्यामुळेच या संघटनेला लाल दगडेवाल्यांची संघटना म्हणून ओळखले जाते. आता खुदाई खिदमतगार संघटना कोणी स्थापन केली? खान अब्दुल गफ्फार खान यांनी, ज्यांनाच सरहद्द गांधी असे म्हणतात. आणि कधी केली? 1929मध्ये खुदाई खिदमतगार संघटना स्थापन झाली. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या आयोगाच्या शिफारसीने रेल्वे बजेट साधारण बजेटपासून वेगळे करण्यात आले? तर तो आयोग आहे 1924चा एकवर्त आयोग. आणि कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार रेल्वे बजेट साधारण बजेटमध्ये सामील करण्यात आले? तर ती विवेक देवरॉय समिती, हे लक्षात घ्या. विवेक देवरॉय समितीच्या शिफारसीनुसार रेल्वे बजेट साधारण बजेटमध्ये सामील करण्यात आले. त्यानंतर भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणत्या कादंबरीतून घेण्यात आले? तर कादंबरी कोणती? आनंदमठ. कोणाची ही कादंबरी? बंकिमचंद्र चटर्जी यांची. आता एक प्रश्न, वंदे मातरम पहिल्यांदा कधी गायलं गेलं? 1896मध्ये. अधिवेशन होतं कलकत्ता अधिवेशन, मागच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं.
परमहंस सभेची स्थापना कोणी केली? दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहंस सभेची स्थापना केली. पहिला प्रश्न कधी केली? 1849 मध्ये. दुसरा प्रश्न कोणत्या ठिकाणी? मुंबईमध्ये. तिसरा प्रश्न परमहंस सभेचे मुखपत्र परमहंसिक स्तोत्रे हे परमहंस सभेचे मुखपत्र आहे. त्यानंतरचा प्रश्न मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली? तर ती देखील केली दादोबा पांडुरंग तरखडकर यांनीच. कधी केली? 22 जून 1844 साली आणि ठिकाण सुरत येथे केली. त्यानंतर पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकाचे लेखन कोणी केले? दादाबाई नौरोजी यांनी केलं. यानंतर काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्याची मागणी केली गेली? 1929चं लाहोर अधिवेशन. अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न आहे गांधी आयर्विन करार कधी झाला? तर हा करार झाला 5 मार्च 1931 मध्ये. त्यानंतर 23 मार्च 1931ला भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी शिक्षा दिली गेली. का? तर सॉन्डर्सची हत्या केली त्यामुळे. त्यानंतर मार्च 1931 मध्येच काँग्रेसचे कराची अधिवेशन झालं, ज्याचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. आणि त्यानंतर 1932चा पुणे करार हा कोणामध्ये झाला? महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला. साईड बाय साईड आपण रिव्हिजन पण करतोय मित्रांनो, हे तुम्हाला कळत असेल. त्यानंतर सायमन कमिशनची स्थापना कधी झाली? तर ती झाली 1927 मध्ये. पुढचा प्रश्न भारतात कधी आले? 1928 मध्ये. त्यानंतरचा पुढचा प्रश्न विरोध का झाला? कारण यामध्ये एकही भारतीय नव्हता म्हणून याला विरोध झाला. त्यानंतर दांडी यात्रेची सुरुवात कधी झाली? 12 मार्च 1930ला आणि कधीपर्यंत चालू राहिली? 6 एप्रिल 1930 पर्यंत. त्यानंतर विंडो ऑफ फ्रेंच कल्चर कशाला बोलतात? पॉंडेचेरीला, पुदुच्चेरीला विंडो ऑफ फ्रेंच कल्चर असं बोलतात. त्यानंतर भारतात सर्वात जास्त रेल्वे लाईन्स कोणाच्या शासनकाळात टाकल्या गेल्या? तर त्या लॉर्ड कर्झनच्या काळात टाकल्या गेल्या. आणि सुरुवात म्हटलं तर सुरुवात झाली लॉर्ड डलहौसीच्या काळात आणि रेल्वेचा विकास लॉर्ड कर्झनच्या काळात, म्हणजेच रेल्वे लाईन्स सर्वात जास्त लॉर्ड कर्झनच्या काळात टाकल्या गेल्या. यानंतर पहा काही दुष्काळ आयोग आहेत, त्यांच्या आपल्याला कालानुक्रमे रचना करायची आहे. मॅकडोनल आयोग, लॉयल आयोग, कॅम्पबेल आयोग आणि स्ट्रॅची आयोग. यामध्ये पहिल्यांदा 1866 मध्ये जॉर्ज कॅम्पबेल आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 1880 मध्ये रिचर्ड स्ट्रॅची आयोगाची स्थापना करण्यात आली. 1896-97 मध्ये जेम्स लॉयल आयोगाची स्थापना करण्यात आली. आफ्टर इट 1901 मध्ये अँथनी मॅकडोनल आयोगाची स्थापना करण्यात आली. यानंतर पहिली कामगार संघटना कोणी स्थापन केली? नारायण मेघाजी लोखंडे यांनी. पुढचा प्रश्न कधी केली? 1884 मध्ये. त्याचा पुढचा प्रश्न कोणत्या ठिकाणी? मुंबईमध्ये. त्याचं नाव होतं बॉम्बे हँड मिल असोसिएशन या संस्थेचं नाव होतं. त्यानंतर भारतीय कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हणतात? तर हे म्हणतात नारायण मेघाजी लोखंडे यांनाच. त्यानंतरचा प्रश्न ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते? एडनच्या कारागृहात ठेवले होते. आता पहा 23 जुलै 1879 मध्ये यांना अटक करण्यात आली. विजापूरजवळील देवर नावडगी गावातील एका बौद्ध विहारातून त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. कोणत्या कोर्टमध्ये? पुणे कोर्टमध्ये. आणि त्यानंतरचा प्रश्न त्यांचे वकीलपत्र कोणी स्वीकारलं? तर सार्वजनिक काकांनी. त्यानंतरचा प्रश्न त्यांनी पहिला दरोडा कोणत्या गावात टाकला होता? तर लोणी जवळील धामणी गावात त्यांनी पहिला दरोडा टाकला होता. यानंतर आपण पुढे पाहू भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य कोण? तर ते आहेत मानवेंद्रनाथ रॉय. यानंतरचा प्रश्न आता पहा मानवेंद्रनाथ रॉय हेच कानपूर खटल्यात प्रमुख आरोपी होते आणि यांनीच 1934 मध्ये भारतासाठी स्वतंत्र राज्यघटनेची आवश्यकता व्यक्त केली होती. हेही लक्षात ठेवा. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि त्यानंतर संयुक्त मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? ती देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच. आणि कधी? 1936 मध्ये. मित्रांनो मागे आपण 1919 रौलेट ॲक्टपर्यंतचा घटनाक्रम पाहिला. आता आपण 1920 पासूनचे 1950 पर्यंतचा घटनाक्रम पाहू. तर 1920ला गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू झाले. 1920 मध्येच
राष्ट्रीय सभेच्या नागपूर येथील अधिवेशनात असहकाराचा ठराव मंजूर करण्यात आला. 1922मध्ये चौरी चौरा हत्याकांड, 1923मध्ये स्वराज्य पक्षाचा कायदेमंडळात प्रवेश, त्यानंतर 1927मध्ये सायमन कमिशनची नियुक्ती. आता नेहरू रिपोर्ट कधीच आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. 1928ला सॉन्डर्सचा वध, 1929ला सेंट्रल असेंब्लीत क्रांतिकारकांचा बॉम्बस्फोट, 1928ला सॉन्डर्सचा वध आणि 1929ला सेंट्रल असेंब्लीत क्रांतिकारकांचा बॉम्बस्फोट. यानंतर 1930मध्ये 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. 1930मध्ये सविनय कायदेभंगाच्या आंदोलनास प्रारंभ आणि दांडीयात्रा सुरू 12 मार्च ते 6 एप्रिलपर्यंत. 1930मध्ये पहिली गोलमेज परिषद, 1931मध्ये गांधी आयर्विन करार, त्यानंतर 1931मध्ये दुसरी गोलमेज परिषद, 1932मध्ये जातीय निवाडा, 1932चा जातीय निवाडा आणि 1932मध्येच पुणे करार आपण पाहिलं, ज्यालाच येरवडा करार असं पण म्हणतात. 25 सप्टेंबर 1932. 1934मध्ये सविनय कायदेभंग आंदोलन समाप्त झालं. 1939मध्ये वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन, त्यानंतर 1942मध्ये भारत छोडो आंदोलन प्रारंभ झालं. त्यानंतर 1943मध्ये सिंगापूर येथे हंगामी आझाद हिंद सरकारची स्थापना करण्यात आली. 1944मध्ये आझाद हिंद सेनेने अंदमान निकोबार बेटे मुक्त केली. 1946मध्ये कॅबिनेट मिशन व त्रिमंत्री योजना. त्यानंतर 1946मध्येच जवाहरलाल नेहरू हंगामी सरकारचे पंतप्रधान बनले आणि 1946मध्येच नाविकांचा बंड झाला होता 18 फेब्रुवारीला आणि मुस्लिम लीगचा प्रत्यक्ष कृती दिन देखील 16 ऑगस्ट 1946ला झाला होता. 1947मध्ये भारताच्या फाळणीची योजना जाहीर झाली आणि त्यावेळी भारताच्या व्हाईसरायपदी होते लॉर्ड माउंटबॅटन आणि 3 जून 1947ला भारताच्या फाळणीची योजना झाली. 14 ऑगस्टला पाकिस्तानची निर्मिती झाली. 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947ला आणि 1950ला भारताची राज्यघटना अंमलात येऊन भारत हे प्रजासत्ताक बनले 26 जानेवारी 1950ला. तर पहा, आता आपण पूर्ण म्हणजे सर्व घटनाक्रम व्यवस्थित डिटेलमध्ये पाहिला आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू. 1789मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते? बॉम्बे हेरॉल्ड. यानंतर रंगो बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले? तर कृष्णाजी सदाशिव सिंदकर यांनी. आता रंगो बापूजी गुप्ते पहा, छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी ते इंग्लंडला गेले होते. तिथेच 14 वर्ष त्यांनी वास्तव्य केले, परंतु त्यांना त्यामध्ये यश भेटलं नाही, ते अयशस्वी झाले आणि याच कारणामुळे त्यांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा देण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे ते इंग्रजांविरुद्ध लढा देण्यास त्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर 1857च्या उठावाचे नियोजक तसेच मार्गदर्शक म्हणून यांना ओळखलं जातं, हेही लक्षात ठेवा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या शासनकाळामध्ये झाली? लॉर्ड डफरीनच्या शासनकाळामध्ये झाली. कधी झाली? 28 डिसेंबर 1885मध्ये. कोणी केली? A.O. ह्यूम, ॲलन ऑक्टेवियन ह्यूम यांनी केली. आणि या पहिलं अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरलं होतं? मुंबईमध्ये. मुंबई येथे गोकुळदास तेजपाल संयुक्त संस्कृत महाविद्यालयाच्या सभागृहात पहिलं अधिवेशन भरलं होतं, ज्याचे अध्यक्ष होते वोमेशचंद्र बॅनर्जी. आणि या अधिवेशनाला किती प्रतिनिधी हजर होते? तर 72 प्रतिनिधी हजर होते. यानंतर न्यू इंग्लिश स्कूल पुणेची स्थापना कधी झाली? 1 जानेवारी 1888मध्ये झाली आणि हिचे संस्थापक सदस्य होते लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर. त्यानंतर चौरी चौरा घटनेनंतर कोणती चळवळ संपुष्टात आली? असहकार चळवळ संपुष्टात आली. पहा, उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे 5 फेब्रुवारी 1922 रोजी शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला. त्यावेळी संतप्त जमावाने लावलेल्या आगीत 21 कॉन्स्टेबलसहित एक सब इन्स्पेक्टर असे 22 पोलीस मरण पावले आणि या घटनेमुळे गांधीजींनी चळवळ मागे घेतली. का? तर
चळवळ अहिंसक असली पाहिजे असं गांधीजींचं म्हणणं होतं. आणि या घटनेमुळे गांधीजी व्यतीत झाले आणि त्यांनी 18 फेब्रुवारी 1922 चळवळ थांबवली. त्यानंतर जातीय निवाडा कोणी जाहीर केला? इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला. कधी केला? 16 ऑगस्ट 1932 त्यानंतर किसान सभेचे पहिले अधिवेशन कधी झाले? 12 जानेवारी 1945 झाले. ठिकाण होतं टिटवाळा. आणि यामध्ये कोणाचा पुढाकार होता? कॉम्रेड शामराव पुरळेकर आणि गोदावरी पुरळेकर यांचा. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित संस्था कोणती? तर ती आहे अभिनव भारत. हिची स्थापना केली होती वि. सावरकर यांनी. कधी केली होती? 1 जानेवारी 1900 मित्रमेळाचं नाव होतं आणि ही भगूरमध्ये स्थापना केली होती. आणि 1904 हिचं नाव बदलून अभिनव भारत करण्यात आलं आणि हिचं मुख्यालय होतं नाशिकमध्ये. तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासावरील महत्त्वाचे 50 प्रश्न कव्हर केले. आणि 50च नाही तर 50चे आपण 250 म्हणजे जवळजवळ 250 प्रश्न यामध्ये आपण कव्हर केले असतील. आणि जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यावर आपण डिस्कशन देखील केले, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये जसं की MPSC, UPSC, PSI, STI, ASO, संयुक्त गट ब, संयुक्त गट क, तलाठी, पोलीस भरती यासारख्या सर्वच परीक्षांमध्ये या लेक्चरचा तुम्हाला फायदा होणार आहे. जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटले असेल तर या लेक्चरला लाईक करा. हे लेक्चर आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत स्टडी ग्रुपवर शेअर करा. आणि जर हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा. कारण असे युजफुल लेक्चर्स आपण नेहमीच अपलोड करत असतो, म्हणजे तेही लेक्चर्स तुम्हाला पाहता येतील. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.